नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. आपण पूजा करतो, सेवा करतो, तर त्या पूजेचं काहीतरी नियम असतं. त्या उपवासाचे, व्रताचे काही नियम असतात. ते नियम पाळून जर आपण ती पूजा, सेवा केली तर त्वरित त्याचे फळ आपल्याला मिळत असतात. कोणत्याही व्रताचे आचरण करताना, पूजा करताना याची माहिती आपल्याकडे असणे हे आवश्यक आहे. तर त्या दृष्टीनेच आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. आपण घरात पूजा वगैरे करतो, तर त्या पूजेचे नियम, त्याबद्दल माहिती असणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि ह्याबद्दल सगळ्यांनाच माहिती असायलाच पाहिजे. तर व्रताच्या वेळी आपलं आचरण कसं असावं, तर याबद्दलच आजची माहिती आहे, आजचा व्हिडिओ आहे. देवाची पूजा करताना कलश म्हणजे तांब्या असावा, जो शक्यतो तांब्याचा असावा. मातीचा कलशही शास्त्रकारांनी मंगल समजलेला आहे, पण शक्यतो जो आपण कलश ठेवणार आहे तो तांब्याचा असावा. पूजेकरिता लागणारे पाणी आदल्या दिवशी शुचिर्भूतपणे भरून ठेवलेले अथवा वेळेवर आंघोळ झाल्यावर धुतलेले शुभ्र पवित्र वस्त्र अथवा सोवळे नेसून घ्यावे. आंघोळ झाल्यानंतरच आपण देवाच्या पूजेसाठी जे पाणी भरणार आहोत ते भरून ठेवावं, किंवा आदल्या दिवशी स्वच्छ होऊन ते पाणी आदल्या दिवशी पण आपण स्वच्छ ठिकाणी भरून ठेवू शकतो. अभिषेकसाठी आपण दूध, दही, तूप वापरतो, तर हे शक्यतो गाईचे असायला पाहिजे. गाईच्या दुधाने जर आपण अभिषेक केला, दूध, तूप, दही हे सर्व गाईच्या दुधाचे असेल तर अतिउत्तम. जर नसेलच, तुमच्याकडे मिळाले नसेल, तर घरामध्ये जसे असेल त्याने तुम्ही अभिषेक केला तर चालेल. गाईचं जे पंचगव्य असतं म्हणजेच दूध, दही, तूप, ह्याला उत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ अभिषेकसाठी मानलेलं आहे. तर ते मिळाले तर खूपच. जर नसेल तर घरामध्ये जे आहे त्यानं तुम्ही अभिषेक करू शकता. देवाच्या पूजेकरिता फुले स्वच्छ ठिकाणची व ताजी असावी. तसेच देवाला गंध, फुले, अक्षता, हळद, कुंकू जे काही आपण देवाला लावणार आहे, तर त्यासाठी ते अर्पण करत असताना करंगळीच्या जवळच्या बोटाचा वापर करावा. अंगठ्याजवळचे पहिले बोटाचा वापर फक्त श्राद्ध क्रमासाठी आपण करतो, त्यामुळे अंगठ्याजवळच्या पहिल्या बोटाचा वापर आपण पूजेसाठी करू नये. पहिल्या बोटाचा वापर फक्त श्राद्ध कर्मासाठी करायचा असतो. देवाला आंघोळ घालताना दही 1 भाग, मध 2 भाग व तूप 1 भाग, यालाच मधुपर्क असे म्हणतात, याचा उपयोग करावा. पंचोपचार पद्धतीने पूजा करायची असते. गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य हे देवाला वाहणे व अर्पण करणे यालाच पंचोपचार असे म्हणतात. पंचामृत, गाईचे दूध, दही, तूप, साखर व मध एकत्र केले की पंचामृत तयार होते. निरांजनात फुलवात किंवा वात घालून ते देवाच्या तोंडापासून पायापर्यंत ओवाळावे. वात पांढऱ्या स्वच्छ कापसाची असावी, ती तुपात भिजवावी. देवाला निरंजन ओवाळून ते उंच भागी देवाचे तोंडावर प्रकाश पडेल असे ठेवावे. निरंजनातून वात काढून ठेवू नये. तुळशीपत्र व गंगेचे पाणी हे कधी शिळे होत नाही. हे शिळे असले तरी देवाला चालते. बेलाचे पान 3 दिवस शिळे होत नाही. दवना देवाला अतिशय प्रिय आहे. चैत्र महिन्यात देवाला दवना वाहणे पुण्यकारक आहे. अलीकडच्या काळामध्ये सुशिक्षित हिंदू समाजातून गंध लावण्याची परंपराच नष्ट होत आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवावर देवताचे अधिष्ठान असते. कपाळावर केशवाचे अधिष्ठान असते, म्हणून गंध लावावे. गंध हे मांगल्याचे प्रतीक आहे. कुंकू हे मंगलाचे प्रतीक आहे. सुनेमस्तकी कपाळी काही न लावता राहू नये. भस्मसुद्धा पापनाशक आहे, ते शंकराला अत्यंत प्रिय आहे. गोपीचंदनाचा उपयोग करणेही पुण्यकारक आहे. ज्या घरात गोपीचंदन आहे तेथे श्री विठ्ठलाचे वास्तव्य असते. ज्या घरात तुळस आहे व जेथे वृंदावन आहे तेथे श्रीकृष्ण परमात्मा आहे. आपण कोणतेही व्रत करत असताना, पूजा करत असताना ह्या गोष्टीची माहिती असणे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. कुठलीही गोष्ट करत असताना त्या गोष्टीबद्दल आपल्याला थोडीफार माहिती असणे, थोडंफार ज्ञान असणे हे खूप महत्त्वाचं असतं. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. कशी वाटली तुम्हाला माहिती नक्की कमेंट करा. आणि मी सांगलीमध्ये राहते, तर तिथे कृष्णामाई नदीच्या किनारी हे स्वामींचे मंदिर आहे. तर तिथे मी दर्शनाला गेले होते. तर त्याच स्वामी मंदिराचं तुम्ही दर्शन घेताय. स्वामींची मूर्ती आहे, पाठीमागे दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि औदुंबराचं मोठं झाड आहे. तर अशा पद्धतीचं हे मंदिर आहे. खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं ह्या मंदिरामध्ये. त्यामुळे मी गुरुवारी अधूनमधून जात असते ह्या मंदिरामध्ये. खूप छान आणि प्रसन्न वाटतं.
तिथे जाऊन मनसोक्त स्वामींचे दर्शन घेतले की मनाला एक वेगळाच आनंद वाटतो। तर बघू शकता तुम्ही स्वामींची किती छान मूर्ती आहे इथे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।